तर राम राम मंडळी, मी तुमचा राजा. सकाळपर्यंत आवरून एलपी कट्ट्यावर आलो की एलपी कट्ट्यावर येस्तवर विनायकची एंट्री झाली हिरोगतच. विनायकला बघून अगं बाया कसं तर झालं. मग काय जावा आल्या आल्या स्टँडवर गेलो आणि पटाक दिशेने म्हणलं नाश्ता करूया. हे बघा नाश्ता या की खायला. आणि परत सगळं झाल्यानंतर आलो गॅरेजवर. गॅरेजवर काम आपलं पोत्यानंच असतंय आणि गॅरेजवर कधी गेलो ना असं कधी झालंच नाही. आपलं काम क्वालिटी आपण क्वालिटी. आणि परत आलो साईटवर. आता साईटवर होतं ट्रॅक्टर पंक्चर. अगं बाया ट्रॅक्टर पंक्चर झालंय म्हटलं तर मी कधी गेलो ना असं कधी झालंच नाही. हे दणक्याबाज काम असते आपलं. आणि आपल्याला कधी फोन कोणी लावलाय आणि आपण कधी गेलो नाही असं कधी झालंच नाही. दणक्याबाज काम दणक्याबाज मी. बघा मग हवा मारली फुस मग म्हणलं आता जाऊया म्हणलं. पण जायला अगोदर ते बी तुम्हाला सांगतो आपलं काम असतं क्वालिटी. आणि कोणी बी आपल्याला कुठं बी फोन लावा आपण लगे हाजीर. मग सगळं झाल्यानंतर आलो की पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे चौकीमध्ये होतं टायर पंक्चर ट्यूबलेसचं. नाही काढलं तर म्हटलं ही कुठं तर आपल्याला काढतील. त्यामुळे म्हटलं पट्टाक देशील खोला घेऊया टायर. आणि टायर खोल असतो आग बाया नट खोलली. नट लईच फिट्ट होती. नटासने म्हटलं लवकर निघा म्हणलं. आणि पट्टाक दिशेने टायर नेलं गॅरेजवर. हे बघा आणि गॅरेजवर नेलं ट्यूबलेस टायर कसं पंक्चर काढते ते बी बघा. हे बघा असं पंक्चर काढते ती. पंक्चर व्यवस्थित बघून घ्या. परत अडचण आली तर मायापाशी या. अगं बाया. आणि परत सगळं झाल्यानंतर आलो बलवडीला चाललेलो. बलवडीला झालं तर ट्रॅक्टरचं टायर मोठं पंक्चर. जाग बीग घेऊन सगळं गेलो बलवडीला कसं बघतोय. बस की लागलं होतं भोकायला. त्याला म्हणलं ग बस बाबा भोकू नकोस. मी काम करतो तुझं काम कर. मग बल्लावडीला आल्यानंतर टायर कसं खोलायचं ते बी तुम्हाला सांगतो. आणि प्रत्येक माणसानं कुठं का असताना कष्ट केलंच पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. हॅशटॅग गॅरेजवाला. आता टायर खोलायचं म्हटल्यानंतर दे दणका टायर खोलायचं. टायर खोलल्यानंतर ट्यूब सगळे काढायचे. पण गडबड करू नका धावतो तुम्हाला. कसं करायचं कसं नाही. ही टायर असं खोलायचं आणि ट्यूब कशी काढायची ती मी तुम्हाला सांगतो. हे बघा असं टायर फिरवायचं आणि ट्यूब कशी काढते बघा. ग बाया. जाताना फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि नमस्कार.